चांदणी चौक परिसरातील अप्पा कासार प्लॉटमधील अप्पा कासार गणेशोत्सव मंडळाला सामाजिक कार्यकर्ते प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी भेट दिली। महाप्रसादाचा आयोजित करण्यात आले होते। या वेळेला युवा नेते पैलवान पृथ्वीराज भैया पवार, मराठा स्वराज्य संघाचे राज्याध्यक्ष महादेव बापू साळुंखे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, प्रवक्ते संतोष पाटील, अनेक माजी नगरसेवक उपस्थित राहून अप्पा कासार गणेशोत्सव मंडळास भेट देऊन या सर्वांच्या हस्ते महाप्रसादाचा वाटप करण्यात आले। या वेळेला माननीय संतोष पाटील म्हणाले की 1983 साली स्थापन झालेले अप्पा कासार गणेशोत्सव मंडळ सालाबाद प्रमाणे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करून मंडळाची शोभा वाढवली। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मंडळानं महाप्रसादाचं आयोजन करून सर्वांना रुचकर व स्वादिष्ट महाप्रसादाचा लाभ दिला। याबद्दल सर्व गणेश भक्तांनी मंडळाचे आभार मानले। भविष्य काळात या मंडळाला जी काही लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे। मंडळातील सर्व सभासद कार्यकर्ते यांनी व्यसनापासून दूर राहून चांगलं शिक्षण घेऊन मोठं व्हा, आई वडिलांची सेवा करा, दररोज व्यायाम करून आपली तब्येत तंदुरुस्त ठेवून उद्योग व्यापार करून घराची प्रगती करा, अशी नम्र आवाहन जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माननीय संतोष पाटील यांनी केले। यावेळेला अध्यक्ष शिरसील बेळगी, उपाध्यक्ष दयानंद आवळे, खजिनदार सुनील कट्टीमनी, सल्लागार ज्ञानेश्वर केंगार, अनिल पुजारी, विजय मादिगर, राकेश मळगी, योगेश गेजगे, अक्षय गेजगे, अविनाश गेजगे, राजू केंगार, आदित्य लोखंडे व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहून महाप्रसादाचे नीटनेटकं नियोजन केले होते। या वेळेला सर्व गणेश भक्तांनी त्यांचे आभार मानले। सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांनी प्रवक्ते संतोष पाटील यांनी केलेल्या मदतीबद्दल आभारही मानले। साहेब चल करा हे पुढे जरा व्यवस्थित केलं घ्या। आज चांदणी चौक परिसरामध्ये अप्पा कासार गणेशोत्सव मंडळ या जिल्हा परिषद बँकेच्या पाठीमागे आहे। 1983 साली ह्या मंडळाची स्थापना झाली। अनेक पदाधिकारी याच्यामधून घडले। या भागामध्ये आमचे गोरगरीब लोक राहतात, कष्टकरी लोक राहतात आणि मोलमजुरी करून या ठिकाणी आपली उपजीविका करतात। अशा लोकांना कायम माझी मदत असते, ह्या मंडळासाठी मदत असते आणि मंडळाने अनेक उपक्रम राबवून या ठिकाणी कुठलाही व्यर्थ खर्च न करता लोकांना अन्नदान केले की त्यांच्या मुखामध्ये पोटामध्ये 4 अन्न घास गेले पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी महाप्रसाद ठेवलेला आहे। या मंडळाचे अध्यक्ष शिरसील बेळगी, दयानंद आवळे, खजिनदार सुनील कट्टीमनी, ज्ञानेश्वर केंगार, विजय गांधीगर, राकेश अण्णा मळगी, पंकज मळगे, योगेश गेजगे, अक्षय गेजगे, अविनाश गेजगे हे सर्वजण उपस्थित राहून हे सगळ्यांनी हा कार्यक्रम पार पडला। यामध्ये आज बऱ्याच सांगलीतील नेते मंडळींनी भेट देऊन यांना मार्गदर्शन केले, त्यांना मदत केली आहे आणि भविष्य काळासाठी या मंडप काय डेकोरेशनचे काम करतात त्यांना आर्थिक मदत करण्याची काही आवाहन केले। माझी या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना सदस्यांना विनंती आहे की बाबासाहेबांनी एक वाक्य म्हणले की शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि ते गुरगरलं की त्या पद्धतीने हे आपले जीवन या मुलांनी मंडळ उत्सव न करता कुठल्याही व्यसनामध्ये न जाता शिक्षण घ्यायचं। एकांत देवाला नारळ फोडायचा राहू द्या, परंतु मुलांना शाही पुस्तक वही देऊन त्यांना शिक्षणात राबवलं पाहिजे, त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली पाहिजे आणि शिक्षणातूनच आपल्याला क्रांती घडवायची आहे। त्यामुळे असणाऱ्या माझ्या सर्व सभासद कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुलांना त्यांना चांगलं शिक्षण द्या अशी या ठिकाणी गणेश शहरांना मी विनंती करतो। ओके।